मराठा आरक्षण आंदोलन यशस्वी होईल असं चित्र दिसतं आहे। कारण आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सभागृहात उत्तर दिल्यानंतर मनोज जरांगे पाटील काही अंशी समाधानी झालेले आहेत, ते खुश झालेले आहेत। त्याच विषयावर आपण त्यांच्याशी चर्चा करणार आहोत। 3 सुटसुटीत प्रश्न आणि सुटसुटीत उत्तर। मला एक सांगा, मुख्यमंत्र्याचं भाषण झालं, तुम्ही समाधानी झालात असं दिसतंय, काय तुमची प्रतिक्रिया? हो, त्यांनी खरेपणा दाखवला, खरं बोलले, प्रामाणिकपणा दाखवला, त्याबद्दल समाधानी आहेच। त्यांनी नोंद मिळालेल्यांच्या परिवाराला आरक्षण देणार आणि ज्याची नोंद मिळाली त्याच्या रक्ताच्या सोयऱ्यांना सुद्धा त्याचा लाभ देणार। पण त्यांनी फक्त क्लिअर करावं अटी शर्ती त्याच्या नातेसंबंध घेण्याबाबत कोणत्या, आणि नोंद मिळालेल्याच्या सोयऱ्यांना किती दिवसापासून लाभ होणार, आणि राज्य मागासवर्ग आयोगाचे आदेश कधी देणार, बस एवढं मात्र करणं अपेक्षित आहे। या संदर्भात तुम्ही मुख्यमंत्र्यांशी, सरकारच्या शिष्टमंडळाशी बोलणार आहात का, की त्यांच्या फोनची वाट पाहून तुम्ही तुमचं म्हणणं मांडणार आहात? नाही, माझ्या मराठा समाजासाठी आज किंवा उद्या आम्ही स्वतःहून सांगू, त्यात काय लहानपण मोठं पण नाही। तो एक शब्द राहिलेला आहे, तोही त्यांनी घालावा। त्याच्या 2 शब्द राहिले तेही त्याच्यामध्ये त्यांनी घालावेत, विसरून राहिले असतील तर। आणि भूमिका मात्र क्लिअर केली म्हणजे चांगलं होईल। मुख्यमंत्री साहेबांना जो धाडसी निर्णय घेण्याची त्यांची पहिल्यापासून क्षमता आहे ती क्लिअर आहे, परंतु गावरान भाषेत घराला दरवाजा दिलाय पण कधीच दिली नाही असं नको। मग तो एवढा मोठा दिलाय म्हणजे एवढं मोठं आरक्षण दिलंय, तसं एवढा मोठा दरवाजा दिलाय पण त्या दरवाजाला कधीच नाही, कुणी घुसायला लागलं बाहेर, कुणी हात यायला लागलं, कारण खुटी घालूनच ठेवली ना। तुम्हाला क्लिअर करायला लागेल फक्त की त्याचे लाभ कसे आणि त्याचे नातलग कसे, आणि त्याला काही बाधा आहे का त्याच्या लाभाला, याच्यासाठी राज्य मागासवर्ग आयोगाचे आदेश कसे, याच्यासाठी एक शासन निर्णय अपेक्षित आहे। आम्ही तो शासन निर्णय करतोय, किमान असं तरी म्हणणं अपेक्षित आहे, म्हणजे आम्हाला पुढच्या आंदोलनाची दिशा त्यांच्या हातात। त्यानंतर 23 डिसेंबर रोजी बीडच्या इशारा सभेचं स्वरूप आणि त्याचं नाव बदलेल का, ते त्यांच्या हातात आहे, आमच्या नाही। कारण थोडी खोटी राहिली, दिलंय मी म्हणलं ना, दरवाजा दिलाय परंतु आरक्षण दिलंय, खोट्या त्याच्यात ठेवल्या, त्याचा लाभच होणार नाही। समजा नाही का, आपण एखादा म्हणतो हे तुला दिलं, आपण त्याचा लाभच होणार नाही। एवढं मोठं आरक्षण दिलं तुम्ही पण लाभच नाही ना, मग देऊन करता काय? नुसतं मराठ्याला आरक्षण दिलं कुठं दिलंय पण ते काहीच करता आहे ना कोणाला। दर्जाची नोंद मिळाली त्याला घेता आहे ना, त्याच्या सोयऱ्याला घ्या म्हणले त्या सोयऱ्याला घेता आहे ना, आणि मग काय दिलं ती त्या खोट्या फाचरा मोडा जर त्यातले खोटे खाटे उपटून काढा। मी कशी उपटेलेच मागचे हे सगळे उपटा, म्हणजे ताण नाही डोक्याला। क्लिअर मराठा समाजाचा रस्ता क्लिअर। गाडी विजयाच्या रुळावर आली, ते सरकारच्याच हातात आहे। 23-24 पर्यंत सरकारच्या हातात आहे, आणि सरकारनं तो क्लिअर करावं, कारण खूप काही क्लिअर केलंय। थोड्यासाठी आता सरकारनं नाही ताणून धरावं, क्लिअर करून टाकावं की शासन निर्णय करून असा लाभ देणार आहे, त्यांनी इतक्या दिवसापासून लाभ सुरू, विषय संपला। थोडं राहिलेलं आहे, जर ते केलं तर विषय संपला। गाडी विजयाच्या रुळावर आलेली आहे, आणि 23 तारखेला सुद्धा इशारा सभेचं रूपांतर हे विजयी किंवा आनंदाच्या सभेमध्ये सुद्धा होऊ शकतं। ते फक्त सरकारच्या हातात आहे असं मनोज जरांगे पाटील म्हणतात। मोहम्मद इरफानचा माधव सावरगावे, साम टीव्ही, अंतरवाली, सराटी। देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।